तर मित्रांनो, लपंडाव या मालिकेच्या 27 जानेवारीच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की सखीच्या बाबांनी दिलेले पैंजण जे गहाण ठेवले होते सखीने, ते कान्हा सोडवून आणतो. सखी खूप खुश होते. सखी कान्हाला थँक्यू म्हणते आणि त्याला मिठी मारते. सखी म्हणते, कान्हा, ही संक्रांत माझ्या आयुष्यातली सगळ्यात बेस्ट संक्रांत आहे. थँक्यू सो मच. सखीने प्रेमाने मायेने ती मिठी मारलेली असते. कान्हाला पण तिचं प्रेम जाणवत असतं. तर इथे सरकार पेपर्स घेऊन बसलेली असते. सरकार इथे मनात म्हणते, आता लवकरच चाळकरी सगळे सखीच्या विरोधात जातील आणि त्यानंतर सखी पुन्हा माझ्या घरात येईल. 2 दिवसात ती चॅलेंज हरणार आणि पुन्हा माझ्या घरी येणार. तर इथे सखीने काहीतरी प्लॅन आणलेला असतो. सखी चाळकऱ्यांशी सगळ्यांशी बोलत असते आणि एक माणूस पुढे येतो. तो माणूस म्हणतो, आजकालच्या जमान्यामध्ये सगळे स्वतःचा फायदा बघतात. स्वतःच्या फायद्याशिवाय कुणीही दुसऱ्यांचा विचार करत नाही. तो माणूस सखीने जे फॉर्म आणलेत ते फॉर्म फाडून टाकतो. आता सरकारच्या घाणेरड्या प्लॅनवरती कान्हा कशी मात करतोय, सखीला चॅलेंज जिंकण्यासाठी कसं मदत करतोय हे बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की सखी आजींना म्हणते, आजी, तुमची शुगर लो झाली आहे, हे घ्या, गोड खा. कान्हा म्हणतो, नाही सखी मॅडम, त्यांना गोड चालत नाही. सखी विचारते, तुला कसं काय माहिती हे? आजी म्हणतात, अगं माझं वय बघून तो बोलला असेल. सखी म्हणते, अहो आजी, अहो एवढ्या पायऱ्या मंदिराच्या चढायच्या नसतात या वयात, आणि काहीतरी गोड आपल्याजवळ ठेवायचं. तुमची शुगर लो झाली आहे ना, हे तुम्ही खा. आजी नाही नाही म्हणत असतात. सखी बळजबरीने तिळगुळाचे लाडू खाऊ घालते. कान्हाला सखीची ही गोष्ट आवडते. कान्हा मनात म्हणतो, इतके दिवस माननी गोड सोडलं होतं, पण सखी मॅडम, आज तुम्ही करून दाखवलं. आज तुम्ही मला गोड खायला भाग पाडलत. हे फक्त सखी कबीर किर्लोस्करच करू शकतात. कान्हा प्रेमाने सखीकडे बघत राहतो. सखी आजींच्या पाया पडते. आजी तिला आशीर्वाद देतात आणि म्हणतात, सुखी राहा, खुश राहा. सखी म्हणते, अहो आजी, एकदम परफेक्ट आशीर्वाद दिलाय तुम्ही. हा जो मुलगा आहे ना तुमच्यासमोर उभा, तो मला कायम हसवत असतो आणि त्यामुळे मी खुश नेहमीच राहते. सखी कान्हाचा हात हातात घेते आणि म्हणते, कान्हा चल ना, अरे सूर्यपूजा करायची आहे, नाहीतर सूर्य मावळेल, चल आपण जाऊ. सखी कान्हाचा हात धरून त्याला मंदिरात घेऊन जात असते आणि समोरून सरकार येते. सरकार त्या दोघांकडे रागाने बघते. कान्हा जरासा लांब होतो. सरकार म्हणते, मला तुझ्याशी बोलायचे, जरा बाजूला ये. कान्हा बाजूला जाणार असतो. सखी कान्हाचा हात धरते आणि सरकारला म्हणते, एक मिनिट, तो माझा नवरा आहे आणि माझ्या नवऱ्याशी कोणी बोलायचं कोणी नाही ना, हे मी ठरवते. तो आत्ता बोलणार नाही, नंतर बोलणार. सरकार म्हणते, तुझी एवढी हिंमत? मी त्याला सांगते, विचारत नाही आहे. कान्हा बाजूला ये. सखी म्हणते, अजिबात नाही, आता सूर्यपूजा महत्त्वाची आहे. सखी कान्हाचा हात धरते आणि सूर्यपूजा करायला निघून जाते. सखी कान्हा जोडीने सूर्यपूजा करतात. सूर्यपूजा करत असताना ते एकमेकांकडे प्रेमाने बघत असतात आणि सरकार हे सगळं लांबून बघते. तर थोड्या वेळाने सरकार कान्हाला बाजूला बोलवते. ती कान्हाला म्हणते, खूप हिंमत आली आहे का तुझ्यामध्ये? आणि ती सखी एवढं बोलते मला, कशी काय बोलली ती? ती तुला काय म्हणाली? सो कॉल्ड नवरा, नवऱ्याचा हक्क, ही एवढं कसं काय बोलू शकते? तू विसरलास का तुला मी काय काम सांगितलं होतं ते? कान्हा म्हणतो, अहो सरकार, तुम्ही उगीच त्यांना सिरियसली घेताय. अहो त्या तुम्हाला फक्त आहे ना टफ कॉम्पिटिशन देण्याचं बघतायत, बाकी काही नाही. तेवढी त्यांची हिंमतच नाही आहे. त्यांच्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. त्या मनापासून बोलल्या नव्हत्या. सरकार म्हणते, तुला काय माहिती रे, ती मनापासून काय बोलली आणि काय नाही ते? मी बघितलं ना, तुम्ही दोघं मनापासून पूजा करत होतात. एकमेकांकडे बघून लाजत काय होतात, एकमेकांकडे बघून हसत काय होतात. ती तुला नवरा म्हणते आणि तू बायको. काय कपल झोल लावलेत का? ही फालतूगिरी आहे ना, माझं काम झाल्यानंतर करायची. तू विसरलायस का तुला कशासाठी कामाला ठेवलं आहे? सखीला लवकरात लवकर चाळीतून माझ्या घरी परत आणायचे, त्यासाठी हायर केले तुला. लक्षात आहे ना? कान्हा म्हणतो, सरकार सगळं लक्षात आहे माझ्या. अहो तुम्हाला वाटतंय ना मी त्रास देत नाही आहे सखी मॅडमला, पण तसं नाही. मी सखी मॅडमला त्रास देतोय. माझ्या डोक्यात मस्त प्लॅन आहे, पण तो प्लॅन मी लगेच सांगणार नाही आहे. मी असं काहीतरी करणार आहे ना की या महिन्याच्या अखेरीस सखी तुमच्या घरी परत येईल आणि कदाचित त्यामुळे तुमचं समाधान होईलच. सरकार म्हणते, समाधान अजिबात होणार नाही आहे माझं. मला फक्त सखी माझ्याकडे आलेली नको आहे,
मला सखी माझ्या पायावरती लोळलेली हवी आहे, तिने माझी माफी मागितलेली हवी आहे आणि प्रॉपर्टी पेपरवरती सह्या केलेल्या हव्यात, समजलं? आणि तसं झालं नाही ना, मी तुझा मुहूर्त काढेन. सरकारला परशूचं बोलणं आठवतं. सरकार म्हणते, एक कान्हा, तू मला डबल क्रॉस तर करण्याचा प्रयत्न करत नाही आहे ना? बघा, तसं केलंस ना तर याद राख. कान्हा म्हणतो, नाही हो, अहो सरकार, माझ्यावर विश्वास ठेवा. मी कशाला तुमच्याशी पंगा घेईन आणि मी का विरोधात जाईन तुमच्या? सरकार म्हणते, तसा तू दीडशाना आहेसच रे, तू माझ्याशी पंगा काय घेणार नाही. पण काही वेळेला सांगता येत नाही, तू कसाही करशील, कसाही वागवशील. पण कान्हा, तू जर पकडला गेला ना तर मी तुला काही सोडणार नाही. सरकार कान्हा बोलत असतात आणि सखी कान्हाला शोधत तिथे येते. कान्हा सरकारला म्हणतो, सरकार, सखी मॅडम आलेत, त्यांच्यासमोर मी बोलू शकत नाही. कान्हा तिथून पळून जातो. सखीला इथे चाळीमध्ये आपलं हळदी कुंकू ठेवलं हे समजलेलं असतं. सखी सरकारकडे येते. सखी सरकारला म्हणते, सरकार, अहो माझ्या आयुष्यामध्ये एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाचं तुम्हाला मी आमंत्रण देते. आज संध्याकाळी या आमच्या घरी. सरकार विचारते, काय आहे आज घरी तुझ्या? सखी म्हणते, लग्नानंतरचं पहिलं हळदी कुंकू आहे माझं. चाळीतले लोक माझ्यावरती खूप प्रेम करतात. त्यांनी माझ्यासाठी स्पेशल हळदी कुंकू ठेवले. या तुम्ही. तसंही 3 दिवस उरलेत ना, 3 दिवसानंतर मी हे खूप मिस करेन. सरकार विचारते, 3 दिवस कशाला? काय बाकी आहे? 3 दिवसात काय होणार काय? सखी म्हणते, सरकार, विसरलात तुम्ही? अहो मला वाटलं होतं तुमच्या सगळं लक्षात असेल. तुम्ही रोज विचार करत असाल त्या गोष्टीचा, पण तुमच्या लक्षात काहीच नाही आहे. अहो सरकार, 3 दिवस उरलेत. 3 दिवसात मी चॅलेंज पूर्ण करणार. 3 दिवसात चॅलेंज संपणार आणि मग मी घरी येणार. आठवलं चॅलेंज? सरकारला चॅलेंज आठवतं आणि ती अस्वस्थ होते. सरकार त्या अस्वस्थतेत घरी निघून जाते. तर थोड्या वेळाने सखी कान्हा हळदी कुंकवासाठी घरी येतात. सखीचं छान हळदी कुंकू पार पडतं. कान्हा सखीला समजावून सांगतो, ओटी म्हणजे काय, वाण म्हणजे काय आणि हे हळदी कुंकू का करतात. चाळीतल्या बायका म्हणतात, सखी, तुला हळदी कुंकू दिलं आम्ही, वाण दिलं, पण तू आता आम्हाला काय देणार? सखी वाण आणायला घरी जाते आणि कान्हा तिच्या मागे जातो. तर इथे परशू जमिनीवरती बसून जेवत असतो. मीनाक्षीला वाईट वाटत असतं आणि गौतम तिथे येतो. गौतम विचारतो, हा असा जमिनीवर बसून का जेवतोय? मीनाक्षी म्हणते, सरकारांची कृपा, अजून काय? गौतम म्हणतो, ही आहे ना खूप माजली आहे. हिच्याबद्दल जर सगळं सत्य मी सगळ्यांना सांगितलं ना. परशू विचारतो, काय सत्य? काय बोलतोयस? गौतमला आठवतं की सरकारने आपल्याला धमकी दिली आहे. तो गप्प बसतो आणि तेवढ्यात तिथे सरकार येते. सरकार विचारते, काय सगळ्यांना जेवायचं नाही आहे का? कुठे आहेत? कुल्फी कुठे आहे? गौतम म्हणतो, ती झोपली आहे. सरकार म्हणते, काय झोपली? कायमची? म्हणजे उठणार नाही आहे का? उठव ना जेवायला. गौतम म्हणतो, नाही, तिला नाही जेवायचं आणि मला पण भूक नाही. गौतम निघून जातो. परशूला चपाती हवी असते. परशू मीनाक्षीला म्हणतो, मीनाक्षी, एक चपाती दे ना. सरकार चपाती घेते आणि कुत्र्यासारखे त्याला वागणूक देते. ती परशूच्या अंगावर चपाती फेकते आणि परशूला म्हणते, मला नकोय, खा तू. मीनाक्षीला खूप वाईट वाटतं. मीनाक्षी सरकारला टोचून बोलते. मीनाक्षी म्हणते, 3 दिवसानंतर गोडधोड तर बनवावंच लागेल ना. सरकार विचारते, का, काय घरामध्ये? मीनाक्षी म्हणते, अहो चाळीतले लोक सखीला खूप प्रेम देत आहेत, म्हणून ती तिथे राहिली, टिकली. आता चॅलेंज पूर्ण होणार आहे 3 दिवसानंतर. सखी या घरामध्ये येईल, त्यावेळेस गोड बनवावंच लागेल ना. सरकार खूप चिडते आणि मीनाक्षीचा गळा धरते. सरकार जेवणामध्ये मीनाक्षीचं तोंड खूप असते आणि मीनाक्षीला म्हणते, गोड खायचंय ना, खा आता. सरकार मीनाक्षीसोबत वागते ते परशूला आवडत नसतं. तर इथे कान्हा सखीला घरी घेऊन येतो. सखी म्हणते, कान्हा, अरे वाण द्यायचे सगळ्यांना. कान्हा म्हणतो, अहो पूर्ण दिवस चाळीतल्यांना काय हवं नको ते बघत असता, तुम्ही काळजीच घेत नाही. पायाला भेगा पडल्यात, बसा खुर्चीत. कान्हा सखीला खुर्चीत बसवतो आणि तिचे पाय बघतो. तिच्या पायात पैंजण घालतो. बाबांनी आणलेले पैंजण कान्हाने सोडवून आणले हे बघून सखीला खूप आनंद होतो. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.